येतो हा, मी. नमस्ते. मी रेकॉर्डिंग करणार आहे आणि तसंच बोला. रेकॉर्डिंग मध्ये जे येईल असं वाटतंय तसंच बोला. व्हिडिओ ऑन करताय का बघा. नंतर सायली बोलेल, सायली होतारे बोलेल. ती पण मुलगी असून नमस्ते मॅडम. केलेलं आहे भरपूर. हा, नाही, व्हिडिओ नाही ऑन करत आहे मॅडम. नमस्ते. नाही, नमस्ते मॅडम. हा, बोला. हा, पहिला मी तुमचे धन्यवाद मानते. म्हणजे तुम्ही माझ्यात फार प्रगती केली आयुष्यात. मी नाही म्हणजे एक केली. मी नाही, तुम्ही करताय. म्हणजे तुम्ही तुम्ही करताय. मला हा, हे चांगलं म्हणजे श्रद्धा मॅडमचा फोन आलेला मला. मग त्यांनी हा. जवळजवळ मला अर्धा पाऊण तास लेक्चर इतकं छान दिलं. हे नाही, असं नाही, असं हे ते म्हणजे मी खूप श्रद्धा छान सांगितलं मॅडमनं त्यांनी काय मला. सांगितलं, श्रद्धा मॅडमनं काय सांगितलं, की त्यांचं म्हणजे थोडंसं ते आपण थोडेसे त्या ह्याच्यातून जात होते म्हणून म्हटलं तुम्ही दोघी एकमेकींना ही करा. कारण कसं असतं हो, एक हो. महत्वाचं लक्षात सांगते, की श्रद्धा मॅडम जेव्हा तुम्हाला फोन करता, तर तुम्हाला मी म्हणजे असं तुम्हाला ग्रुपवर दिसतं, की दीपाली मॅडमना श्रद्धा मॅडम फोन करणार आहेत आणि दीपाली मॅडमना समजून सांगणार आहे. पण होतं काय, दोन्ही वेळ होतं. म्हणजे श्रद्धा मॅडमचंही हिलिंग होतं आणि दीपाली मॅडमचंही होतं. हा तुम्ही बोला की. एकमेकींना कोण बोलतंय? म्यूट करा ना, नंतर बोला. कोण बोलतंय? हे कोणाचा हा, आवाज येतोय? बोला ना मॅडम. हा. तर ते दोघींना एकमेकींमुळे हिलिंग होणार होतं म्हणून मी सांगितलं. हा, बोला. त्यांनी फार मला छान सांगितलं. म्हणजे माझी म्हणजे मानसिकताच म्हणजे एकदम हे होती ना, म्हणजे काय सांगायचं हेच मला आता कळत नाहीये. इतकं सुंदर त्यांनी रेस्क्यू मला रेमेडी म्हणजे घ्या. माधुरी मॅडम यांना रेस्क्यू रेमेडी द्या. सातारच्याच आहेत. त्यांना खूप छान आहे. साताऱ्यात हे बघा, दीपाली मॅडम तुम्ही रेस्क्यू रेमेडी हा, घ्यायला लागा. माधुरी मॅडमशी हा. बोलून घ्या. साताऱ्यात उपलब्ध हो, आहे हो. ती. रेस्क्यू घ्या, हा. तुम्हाला गरज आहे. मॅडम सांगतील कुठं मिळते काय. हा, हो, हो. बर बर बर, चालतंय मॅडम. बोला पण आता. म्हणजे मी हा. हा, मग मी काय नाही, आपल्या नेहमीचे आपले 3 बोटांचे रेमेडी वगैरे म्हणजे सुरू आहे. 3 बोटांचे, परत ध्यान वगैरे सुरू आहे माझं. मी योगा प्राणायाम पण छान केलं, मला छान वाटलं ते. मॅडमने खूप छान घेतलं. योगा प्राणायाममुळे शरीर पण हलकं झालं, थोडं वजन कमी झालं आणि म्हणजे एक प्रकारची ऊर्जा वाढली अंगात. आणि 21 दिवसाच्या कोर्समध्ये काय केलं? 21 दिवसाच्या कोर्समध्ये मॅडम 3 बोटांची हेच होती. आणि मला ते चैनचा अनुभव मी तुम्हाला सांगितला. म्हणजे त्यात माझे पैंजण सापडले. परत सासूबाईंचा रुमाल 3 महिने झाले सापडत नव्हता, तोही मला हो. सापडला. अ, खूप छान वाटलं मला ते. आणि अजून मी करते मुलीसाठी वगैरे म्हणजे आणि तुम्ही की लिखाण करण्याचाही प्रयत्न केला. हो, हो. अजून मला करायचंय मॅम लिखाण. हो. मी आता प्राणायाम योगाचं लिखाण केलंय आणि हं. 21 म्हणजे ते 21 बदलाच्या ह्याच्यामध्ये पण मी आयुष्य बदलामध्ये पण आता लिखाण सुरू केलंय मी. छान. म्हणजे धन्यवाद दीपाली मॅडम. व्हिज्युअलायझेशन वगैरे पण चालेल. ओके मॅडम, थँक यू. हं. धन्यवाद. सायली मॅडम बोला. बघा, सायली जॉब करतीये. व्हिडिओ ऑन करणार का? शक्य असेल तर करा. नसेल तर ठीक आहे. हा. हा. तर सायली, तुझी ओळख करून दे आधी. नमस्ते, मी सायली होतारी. मी कोल्हापूरला असते आणि पुण्याला जॉबसाठी 10 किंवा 15 दिवस असा येऊन जाऊन करते. आणि मला हा हे कुठली कोर्स इंजिनियर आहे तू सांगितलं नाही. काय केलं? एज्युकेशन काय? IT इंजिनियर आहे मी. हा, IT इंजिनियर आहे ते. हा, बोला. हो. बोल. आणि मला हा कोर्स जॉइन केल्यापासून खूपच म्हणजे मनात शांतता वाटली एकदम. मी 5 वेळा जसं तुम्ही सांगितलं होतं हृदय ध्यान करायचं, तर ते मी म्हणजे जसं जमेल तसं प्रयत्न करत होते करायचा. आणि खूपच मन शांत व्हायला लागलं. मला आधी थोडं म्हणजे अँक्झायटी सारखं व्हायचं, की धडधडतंय किंवा असं खूपदा व्हायचं मला. पण आता खूपच कमी झालंय आणि झोप पण मला लागायची नाही व्यवस्थित. तर ती सुद्धा शांत झोप लागते. आधी मला खूप स्वप्न वगैरे पडायची किंवा अ, म्हणजे शांत विचारही झोपच लागत मनात यायचे. हां, विचार यायचे विचार. खूप जास्त. त्यामुळे आता मला जे झोप लिखाण लागत नाही. करून एक चांगल्यामध्ये येतील त्यांना आम्ही रेमेडी पण सांगणार आहोत. तुम्ही रेमेडी सुद्धा विकत आणून स्वतः करू शकता. तुमच्या या प्रॉब्लेमला छान एक सपोर्ट मिळेल. हा, बोल पुढे. हां. आणि ओंकार ध्यान पण मी करत आहे. तर
त्यांनी पण शांत वाटते आणि मी जसं तुम्ही कुबेर मुद्रा सांगितली होती 3 बोटांचा प्रोग्राम, तर ते पण मी ओंकार ध्यान करताना करत आहे. छान. ते करायचंच आहे 15 दिवस तरी ओंकार ध्यानात. कारण ओंकार ध्यानाच्या शेवटी सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सी असण्याची शक्यता आहे. त्याला हृदय ध्यान, ग्रॅटिट्यूड द्या. आपली कामं जे करणार आहेत त्यांना आधी ग्रॅटिट्यूड द्या. हृदय टू हृदय कनेक्शन करा. त्यांना प्रेम प्रकाश पाठवा. त्यांना धन्यवाद द्या आणि मग हृदय ध्यान आणि व्हिज्युअलायझेशन करा. शेवटचे 5 मिनिटं हेच करायचं. छान. बाकी कोर्समध्ये काही अनुभव आला का तुला हृदय ध्यानाचा वगैरे? कोर्समध्ये मी एकदा सांगितलं होतं, की मला शेजारच्या आजींनी गोड खायला दिलं होतं, जे हां, मी हां. खात नाही, पण मला आवडतं, पण मी डाएट करत असल्यामुळे ते एक झालं होतं. हं. आणि मॅनेजरनी हे पण म्हणजे चांगलं बोललं होतं माझ्याबद्दल. तर ते पण मी केलं होतं हृदय ध्यानमध्ये. छान. धन्यवाद. थँक श्रेय यू. देशमाने मॅडम तुम्ही बोला. तुमचंही नाव ह्याच्यामध्ये येत होतं. प्राइजेस आपण काढत होतो. तुम्ही छान कॉम्पिटिशन दिली इतरांना. श्रेय मॅडम बोला. व्हिडिओ ऑन करा. आता इकडे बाहेर स्विमिंगला मुलींना घेऊन आलेले आहे. 21 तर दिवसाच्या शरयू देशमाने कोर्सामध्ये मॅडम फार सुंदर कॉम्पिटिशन आपण ज्यांना आवड दिली त्यांना त्यांची फायटिंग सुंदर होती. बोला. थोडंसं सारांश हा. लेखन कमी पडलं. बाकी अनुभव, टेक्निक हे सगळं केलं तुम्ही. हां, बोला. हो, वहीमध्ये मॅम मी आता सुरू केलेलं आहे सारांश लेखन लिहायला. म्हणजे मी व्हिडिओ ऐकत होते मुलीला झोपवता. मग माझं काय व्हायचं त्या दिवशी सारांश लेखन करायचं राहत होतं. हां. पण नंतर मी तिथेच हळू थोडं कमी वहीत पडलं लिहायला नाही तर सुरुवात तुम्हाला प्राईज जात जात होतं. बाकीचा तो भाग हो. तुमचा खूप छान झाला. हां. हो मॅम. हृदय हं. ध्यानाचं ज्याप्रमाणे मी ग्रुपवर पण सांगितले होते आणि 21 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर पण आता पण मी मुलीला स्विमिंगला घेऊन आले आहे. तर ती 2-3 दिवस अजिबात पाण्यात उतरतच नव्हती. म्हणायची मी जाणारच नाहीये. मग मी हां. सांगितलं की तलावाला धन्यवाद दिले. तिथल्या टीचर्सना धन्यवाद दिले, की ती छान अरे स्विमिंग वाह! करते. आणि मग एक 3-4 दिवस झाले त्याच्यानंतर ती आपोआपच म्हणाली, की आता मला छान वाटतंय आणि मी स्विमिंग करणार आहे. म्हणजे हा पण खूप बघा बदल किती दिसला छान मला. होतं. तिलाही धन्यवाद दिले, टीचरलाही धन्यवाद दिले. छान ना. नुसतं धन्यवादाने सुद्धा कामं होतात बरं का, असं काही नाहीये. तुम्ही नुसतं हो, धन्यवाद प्रेमाने द्यायला लागा आणि बघा कसं काम व्हायला लागतं. छान होतं. हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी ते कोर्समध्ये काय 3 काय झालं मोठा एकदा सारांश सगळ्यांना सांगा तुमचं. कारण कलेक्टिव्ह मॅडमनी एवढं काही केलंय, ते एकदा सगळ्यांना जाऊ देत. माझ्याकडे आहे डायरेक्ट बोला. हां आणि ते 3 मोठ्या ज्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला सांगितल्या होत्या त्यामध्ये मी गाडीचं एक सांगितलं होतं. तर आज मला मिस्टरांनी सांगितलं, की त्यांनी बुक केलेली आहे गाडी छान. आणि खूप छान. तारखेला ते म्हणाले, की फोटो मिळेल टाकून द्या डिलिव्हरी. ग्रुपवर. ग्रुपवर फोटो हो, टाकून द्या. हो, हां. हो मॅम नक्की. 21 तारखेला आता म्हणाले इथे आहेत काय डिलिव्हरी झालं मिळणार आहे. सांगते मी, की मॅडमनी एक ठराविक मॉडेल सिलेक्ट केलं होतं. मिस्टरांना काही ते मनामध्ये नव्हतं किंवा काही व्हॉटएव्हर. पण बरोबर मग मॅडमना जे वाटत होतं तेच मिस्टरांनी फायनल केलं. असं झालं ना ट्रान्झॅक्शन? हो, त्यांना व्हेन्यू हवी होती गाडी. पण मी हं. म्हणत होते, की क्रेटा घेऊयात. हं. असं माझ्या डोक्यात होतं. पण मी त्यांना म्हणाले नाही, की आपण क्रेटा घेऊयात. मी फक्त माझ्या इथे मनातच बघा ठरवलं होतं, की बोलायची आपल्याला गरज नाही. क्रेटा घ्यायची. सगळ्यांनी लिहा एक महत्वाचं लिहा. बोलायची गरज नाही. न बोलता घरातले सगळे तेच करणार आहेत. हे महत्वाचं लिहा. आपण काही बोलायची गरजच नाही. आपण मनात त्यांना धन्यवाद द्यायला लागलो, त्यांना प्रेम प्रकाश दिला, ग्रॅटिट्यूड दिलं. आपण बघायला लागलो, की त्यांनी तीच बुक केली आहे, तेच आणलं तर आणणारच आहे. हां, बोला पुढे हो मॅडम. आणि आता हृदयध्यान पण मी जे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पण करत आहे. कधी-कधी मी पुस्तक त्यांना वाचत असते, शूज पण ते मिळाले. मॅडम सगळ्या गोष्टी सांगा. हृदय ध्यानाने शूज मिळाले. काय-काय झालं हो, सगळ्यांना मला सांगा. हां. Skechersचे शूज हवे होते आणि ते माझा बर्थडे डिसेंबरला असतो तेव्हापासून मला पाहिजे होते. पण मला मिळतच नव्हते ते. पण आपला कोर्स जसा सुरू झाला आणि मी हृदयध्यान करायला सुरुवात केली. मग रोज मी इमॅजिन करायचे, की मला मिळाले आहेत शूज. तर मला सेम कलर जसा मला पाहिजे होता तसंच मिळाले. आणि त्यांचा भाचा आला. त्या भाच्याला शूज घ्यायला म्हणून मिस्टर गेले आणि हो, मग हे हो. पण घेऊन आले. पण मिस्टरांना कळलं कसं की तेच घ्यायचे? हो, हो. खरंच आहे. नाही, नाही ते खरंच आहे व्हिडिओच्या नाही आणि ते बघत सांगा का होते. तुम्ही सांगितलं होतं मग मला हे आणा. काय झालं नक्की?
नाही, मी आधी म्हणजे जेव्हा माझा बर्थडे होता ना डिसेंबरला, तेव्हा फक्त सांगितलं होतं की मला Skechersचे हवे आहेत. पण हा त्यांनी ते काय त्यावेळी घेतले नव्हते. त्यांनी मग ते त्यांनी वॉच काय घेतले. व्हॉट्सअपवर फोटो वगैरे टाकला का, हे घेऊ का, हा कलर घेऊ का, का नाही? नाही, काही नाही, नाही काहीच तसं. नाही. डायरेक्टच त्यांनी आणले. बघा किती हो, पॉवर आहे, खूप पॉवर आहे. आणि हे काय हो. झालं तर हृदय ध्यान करून त्यांचा ऑरा वाढलेला आहे. तुम्ही जर हृदय ध्यान नाही केलं तर असं होणार नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल ग्रॅटिट्यूड दिलं, हे दिलं, ते दिलं, होईल, पण गॅरंटी नाही. हृदय ध्यानाने ऑरा वाढवला असेल तर फटाफट होणार, गॅरंटेड होणार. या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा, अजून काही मिळालं मॅडम? बरंच झालं हो. की अजून काय काय. हो आणि घरात मध्ये पण ना मला असं वाटायचं माझी दुसरी मुलगी लहान आहे, 2.5 वर्षाचीच आहे. तर ती मला सोडून राहील की नाही. तर मी म्हटलं आपण ऑफिस म्हणजे आमचं घरापासून थोडं जवळच आहे. आमचं स्वतःचंच ऑफिस आहे. तर मग माझे मिस्टर म्हणायचे जॉइन कर. पण माझं घरातून पाऊलच नाही निघायचं की मुलगी लहान आहे तर ती राहील कशी? आणि माझ्या सासूबाईंना थोडा संधिवाताचा त्रास असल्यामुळे मला असं वाटायचं की त्यांच्यावर नको जबाबदारी टाकायला. पण मी हळू-हळू आता सुरुवात केली तर ती छान खूप राहते. घरी 2-3 तास आरामशीर राहते नळाचं सकाळी, पाणी का संध्याकाळी. अजून काही असं झालं ना, कोणीतरी आलं होतं कामाला? मी डायरी आणते काय ते? माझ्याकडे. नळाचं पाणी किंवा असंच काहीतरी सोशल लोकांबरोबर पण झालं ना तुमचं काहीतरी वर्किंग? घेऊन नाही मॅम. नाही का? बरं अजून काही झालं सांगा. व्हिज्युअलायझेशनचे गेलं ना? हो, व्हिज्युअलाइज केलं मी, की माझी मुलगी घरी पण छान राहतेय आणि दोन्हीकडे म्हणजे व्यवस्थित माझं लक्ष लागतंय ऑफिसमध्ये पण. आता छान ती घरी पण राहते, मी ऑफिसमध्ये चांगलं काम पण करू शकत आहे. असं दोन्ही गोष्टी छान मॅनेज होत आहेत आता. असा खूप म्हणजे फायदा झाला मॅम. तुम्हाला खूप धन्यवाद. बरंच झालंय मॅडमचं. डायरी नाहीये माझ्याकडं. अजून तुम्ही विसरला आहात. ठीक आहे, कोण बोलताय का? आता माधुरी मॅडमनी पण बऱ्यापैकी लिखाण केलंय यावेळेला. माधुरी मॅडम बोला. मॅडम मी प्रवासात आहे ऍक्च्युली. बरं ठीक आहे, राहू दे. नंतर बोला. बाकीच्यांनी काही लिखाण केलेलं नाहीये. त्यामुळे काही बदल होणार नाहीत. कारण मेंदूला तुम्ही सूचना देत नाहीयेत. काहीच नाही. रुपाली पाठक मॅडम, तुम्ही जरा एकदा बोला. मॅडमनी लिखाण नाही केलेलं रुपाली मॅडमनी, पण एक महत्वाचं आज त्यांनी टाकलंय ग्रुपवर. तर ते कसं लक्षात ठेवलं यांना सांगा, की एक मॅडमना शिवसर्वोदय शास्त्र यायचं होतं मॅडमना. आणि मग त्या म्हणाल्या, की असं मला नाही जाता येत कुठे. मग त्यावेळेला मी शास्त्र समजून सांगितलं त्यांना. आणि त्या आज तागायत चुकल्या नाहीयेत त्या शास्त्र पाळायला. तर ते तुमच्या भाषेत सांगा, की तुम्हाला काय मी सांगितलं, तुमच्या डोक्यात ते कसं बसलं आणि ते तुम्ही कुठल्या कुठल्या क्षणी अंमलात आणलं ते सांगा. रुपाली हा, मॅडम. हा मॅडम तुम्ही सांगितलं ना मला, म्हणजे आपला व्हिडिओ ऑन फोन करताय? झाला. हा, व्हिडिओ ऑन करताय का? करा की. करते करते. हा. हा. बोला मॅडम. ते अवतार चांगलं नाही, मी स्वयंपाक करते नाही का. बरं, त्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं ना मॅडम. आवाज येतोय का मॅडम? आवाज येतोय? हो मॅडम येतोय. हा, मी मॅडमचे माझे रात्री मॅडमने एकदा फोन केला की या म्हणे तुम्ही ह्याला या पिरॅमिडला. तर मी म्हणलं माझे घरचे काय पाठवत नाही. तर त्या म्हणाले नाही, अशी टेक्निक करा तुम्ही. पृथ्वी तत्वामध्ये सतत बोलत राहा की मी पिरॅमिडला आलेली आहे आणि सर्व कोर्स करत आहे, मला छान अनुभव येत आहे. मी ते तेव्हा फोन संपल्यानंतर लिहून घेतलं ते सगळं. लिहून घेतल्यानंतर मी तशीच टेक्निक आज सगळ्यात करते. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक काम झाल्यानंतर करते. मी सवय लावून घेतली स्वतःला ते करण्याची आणि मला खूप छान अनुभव येत आहे. घरातली पण कामं वेळच्या वेळी होतात ते माझी. इतके सुंदर अनुभव येतात ते. आणि मी ही टेक्निक खूप जणांना पण सांगितली. तुम्ही लिखाण करायला तर थोडस लागा. बाकी चांगलं आहे, तुम्ही हो मॅडम, नक्की. इम्प्लिमेंट करताय, समजून घेतलंय. आणि दरवेळेला पिरॅमिडला त्यामुळे मॅडम आलेले आहेत. तेवढंच हो लक्षात आणि ठेवलं. लक्षात एकच ठेवलं, आपल्याला जे हवंय ते झालंच आहे बस. की ते होतच. शंका नाही, आणि मी काही नाही, काही नाही, काही नाही. आता थोडं लिखाण करायला लागायचं. ठीक आहे?
नक्कीच मॅडम, कारण खूप छोटे अनुभव एकदा पण आले. दोनदाच लिहिलंय तुम्ही. हा, हो, तर पण मेन धन्यवाद. प्रॉब्लेम तर गेला ना त्याच्यामुळे. मेन प्रॉब्लेम तर खूप 25 वर्ष जो झाला नाही तो हं. झालाय. हो हो 2 महिनेच झालंय. हो झाले मॅडम जोडल्यात. तर आता शरवी हो मॅडमचं मी सांगते. मी तर डायरी आणली मॅडम बोलत असताना. तर हे बघा शरवी मॅडम, विसरलात तुम्ही. शरवी मॅडम, मी सगळ्यांचं लिखाण केलेलं आहे. सगळ्यांचं. मी नाही कमी पडत लिखाणाला. कारण मला तुम्हाला परत पर्सनली दिसत नाहीये. मला तुम्हाला बघा प्रत्येकाचं आहे. मला पर्सनल काउन्सिलिंग मी या सगळ्या जोरावर करते की तुम्ही किती इनपुट घेताय. तर शरयू मॅडमचं बघा, जवळजवळ 6 वेळा त्यांनी सारांश लेखन केलेलं आहे. बाकीचं काही लिहिलं ते मी नाही गृहीत धरलं. पनीर मॅडम, तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. नंतर मध्ये काही प्रश्न विचारला होता, ते 6 दिवसाचं फीडबॅक वगैरे, ते 155 ते 175 वेळा तुमचं हृदयध्यान झालेलं आहे. शूज मिळाले. आरटीजीएसचं सांगितलं नाही मॅडम तुम्ही. शरय मॅडम, आरटीजीएस कसं झालं? हो हो बरोबर ते तेवढी राहिलं. अमाऊंट ट्रान्सफर नक्की झाली पडत होते मॅडमला. थोडे पैसे. हा. हो कुरिअरचं मॅडम, मी जे म्हटलं ना सोशल, ते कुरिअरचं झालं तुमचं. कुरिअरचं काय झालं? कुरिअर आलं, अडकलं होतं ते काही सेफ. हो, मी कुरिअर वरून ते हे मागवले होते. आणि अ, स्पिरुलिनाचं कुरिअर आलं तुमचं. हो, ते एकदा. स्पिरुलिनाचे हे टॅबलेट कॅप्सूल मागवले होते. तर हम्म, एक बॉटल आली आणि मी पेमेंट तर दोघांचं केलं होतं. तर मला वाटलं छान. आता येईल का नाही, कारण का ती वेबसाईट मला म्हणजे अशी वाटली की फेक आहे का काय. मी असं ते युट्यूबचे एक पॉडकास्ट बघून ते मागवले होते. पण नंतर मग 2 दिवसांनी बरोबर ते आले लगेच. हम्म. हृदयध्यान करायला सुरुवात केली तर लगेचच मला ते दुसरी बॉटल पण आली. म्हणजे माझे पैसे वाया नाही गेले. त्याच्या आधी मी हर्षा एकदा महाजन मॅडम बोला आता तुम्ही. धन्यवाद मॅडम. हा, हे सगळं सांगितलंच आहे मॅडमनी ग्रुपला, पण आता एक सारांश सगळं मी घ्या म्हटलं होतं. हर्षा मॅडमनी पण छान कॉम्पिटिशन दिली लोकांना, म्हणजे नवीन असून. हर्षा मॅडम बोला. हा नमस्कार. व्हिडिओ अ, ऑन करता नाही, जरा घरात आहेत मॅडमला. सगळेजण. हा, बोला ना. हा, बोला बोला. नाही, बोला. हा, आता 21 जातानाचं दिवसाचं. काय झालं सांगा लोकांना पिरॅमिड मधनं. कुठलं? जाताना मोठ्या संकटातनं हो हो वाचला ना, हो सुलक्षणा मॅडमने हो सांगितलं हो असेल ना. हा हा बरं, बोला. हा हा आता 21 दिवसाचं हे जे मॅडमनी हृदयध्यान वगैरे सगळं चित्र, मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन हे तिन्ही टेक्निक्स आपल्याला शिकवलेले आहेत. तर त्याप्रमाणे थोडं ते सारांश लेखन जसं जमलं तसं लिहिलेलं आहे. एक एक वाक्य आणि एक 2-3 वाक्य जी आहेत ती सारखी माझ्या मनात मी म्हणजे रॅन्डमली पण कधी आठवतात ती. असं की एनर्जी इज एव्हरीथिंग अँड फोकस गोज वेअर, असं ते जे फोकसचं जे आहे ना, तो म्हणजे माझ्या एकदम ह्याच्यामध्येच घुसलेला आहे एकदम अगदी असा. सारच आहे तो, जो तुम्हाला तो पॉइंट कळत नाही ना सगळ्यांना. एक मिनिट, थोडं मी एक्सप्लेन करते. जो तुम्हाला सगळ्यांना पॉइंट कळत नाही ना, की तुम्ही एकदम जे क्रीम आहे ना तिकडं तुमच्या डोक्यात घुसत नाहीये. की मी हे लिखाण करा, लिखाण करा का म्हणते, की त्या लिखाणाने वेळ विचार होईल, डोक्यात विचार होईल, हे होईल. बाकी न्यूरॉन्स ऍक्ट होतात, ब्रेन विचार करतो, हा तर सोडूनच द्या. पण दुसरा एनर्जी व्हायला लागते, एनर्जी व्हायला लागते, एनर्जी. कारण तुम्ही फोकस लावता 21 दिवसांनी काय झालं, 21 दिवसांनी काय झालं, मला काय लक्षात ठेवायचंय, मला काय, म्हणजे तुमची एनर्जी तिथे लागतीये परत परत परत. मग भराभरा एनर्जी येते, भराभरा एनर्जी येते आणि तुम्हाला बदलायला लागते. भले 21 दिवसात लाभ नाही झाला, पण आता होती. हे 15 दिवसांनी होणार नाही, तुम्हाला सांगते. 30 मे नंतर काय फारसं घडणार नाही. आत्ता जे स्पीडनी घडेल ना, तो स्पीड नसणार आहे घडायला. म्हणून आत्ता हे लिखाण, आत्ता हा विचार, आत्ता ऊर्जांना खेचणं, हे महत्वाचं आहे. हा, बोला हर्ष मॅडम, बोला. हा तर त्या 21 दिवसात मॅडमने ते हृदयध्यान सांगितलं होतं करायला. तर पहिले पहिले काही जास्त वेळ झालं नाही. मग मॅडमने आपल्याला डेडलाईन दिली होती की इतक्या वेळात तुम्ही एवढं ते कम्प्लीट करा म्हणजे कराच. मग ते केलं, म्हणजे ऊर्जेनेच करून घेतलं. आणि चित्र, मेडिटेशन आणि मॅडमनी सांगितलं तुम्हाला या 21 दिवसात जरी झालं नाही तरी आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आहे. मग ते मी म्हणजे करायचा सगळं प्रयत्न
केला. चित्र मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, हृदय ध्यान तर ते म्हणजे कम्प्लीट केलं म्हणजे आता ते केलंच, करूनच टाकलं. काही झालं तरी करायचंच आहे. आणि त्याचा अनुभव तर पहिले खरं तर 2-4 दिवसातच त्या 2-4 गोष्टी गिफ्ट मला मिळून त्याचा अनुभव आलेलाच होता. आणि बघा 11 आता वेळा हर्षा मॅडमनी सारांश लेखन केले, 11 वेळा. नंतर शेवभाजी मिळाली आहे त्यांना, तुळशीचं रोप मिळालंय, पेंडुलम मिळालाय, फळं मिळाली बक्षिसामध्ये. नंतर जे काही हृदय मेडिटेशन करायचं होतं ते त्यांनी 150 ते 175 वेळा त्या 6 दिवसात केलेले. 175 मध्ये आले 6 दिवसात. चित्र 5 वेळा केलंय. त्यामुळे त्यांना ऍक्टिव्ह पार्टिसिपंट अवॉर्ड मिळाले आणि नवीन असून मिळालंय, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय आलं मॅडम? कुठलं वॉलपीस आलं? माझं नाव नाही, मला नाही मिळालं. तुम्हाला मी नाही लवकर मिळालं का? गेले असेल तर नाही नाही. हा, मी तुम्ही लवकर गेले उशिरा होते. आलात. हा, हा, मी उशिरा लवकर आले. नाही गेला. मी पहिल्या हा, दिवशी हे आलेच नाही. मी पहिल्या पहिल्या दिवशी दिवशी मी आलंच आले नाही नाही. तुम्ही. सुवर्ण हा, मला ख्रिस्ती. उशीर सुवर्ण झाला मॅडम, यायला. तुम्हाला तुम्हाला काय मिळालं? वॉलपीस काय मिळालं? कारण वॉलपीस ते वेगळे बदलले त्या माणसाने, काहीतरी कन्फ्युजन झालं. हा. सुवर्ण मॅडम आहेत का? माझ्या लक्षात नाहीये. सुवर्ण मॅडम, सुवर्ण किस्ती मॅडम मगाशी होत्या की. बरं ठीक आहे. तर हे हा. हर्षा मॅडमचं आहे. काय काय झालेलं नवीन असून त्यांनी चांगलं केलेलं आहे. आणि आता ओतारी आपल्याला बोलली ना, तिचं पण आहे की जॉब करत असून सैली ओतारी 7 वेळा लिहिलंय बघा. आणि गोड मिळालं, हे मी सगळं लिहिलंय, प्रत्येकाचं सगळं लिहिलेलं आहे. आणि तो तर ठीक आहे, पिरॅमिडचा मला आता अनुभव. बाहेर जायचंय. हा, काय हा, मॅडम बोलायचं तो राहिलंय का? पिरॅमिडचा तो अनुभव जातानाचा तो मी टाकलेला आहे ग्रुपवर हा. आपल्या, की येताना माझी गाडी 13 तास लेट होती आणि हम्म. जाताना पण मग मी म्हणजे मॅडमनी सांगितलंच होतं की ते टेक्निक आपलं करायचं आहे. आणि म्हणजे नशिबाने मला अविनाश दादांनी 4 वाजता सोडलं. मला लगेच 2 मिनिटात रिक्षा मिळाली. पुढे शेअर रिक्षा जी कधीही पुणे स्टेशनला जाण्यासाठी मिळत नाही, ती मला मिळाली. आणि मी 6 वाजेशी म्हणजे अर्धा तास आधी मी स्टेशनवर पोहोचले. आणि गाडी पण बरोबर इकडे 9:30ला जी नेहमीच्या वेळेवर येते, तिथे येऊन मी 10:30ला घरी बरोबर पोहोचले. आणि म्हणजे एक म्हणजे माझी शेजारची सीट रिकामी शेवटपर्यंत, जे की मी मग आरामात एकदम मस्त व्यवस्थित बसून घरी आले. हा एक म्हणजे खूप छान अनुभव होता. तुम्हाला मी असं अप्रिसिएटिंग विचार करत होते की जे आता शर्वी मॅडम तुम्ही की एक म्हणजे ह्याला कॉम्पिटन्स झाला, पण ते काही नंतर मी दिलं नाही. ऐन वेळेला खूप मला हे झालं, घाई खूप झाली हे सगळं प्लॅन करताना कार्यक्रम. ते तर काय आदल्या दिवशी मी ते वॉलपीस मागवले, त्याच्यात त्यांनी वेगळं चाललंय. ठीक आहे, चला धन्यवाद. आता मला जायचंय बाहेर, पण गौरी मॅडम बोला पटकन. मॅडम गौरी मला पण मॅडम, एक अनुभव सांगायचा आहे. गौरी हॅलो मॅडम मॅडम, बोला. आवाज येतो? माधुरी मॅडम तुम्ही नका बोलू, मला जायचंय बाहेर. गौरी मॅडम बोला, बरं बरं बरं. तुम्ही नंतर बोला ना. गौरी मॅडम बोला पटकन. गौरी मॅडम बोला. माधुरी मॅडम, ते गौरी मॅडमचा हात वर आहे पण काही ते बोलायला तयार नाही. माधुरी मॅडम बोलून घ्या, मला हा, निघायचंय. मला हा. काल एक म्हणजे कालचा अनुभव शेअर करायचा आहे की कोल्हापूरला लग्नाला जायचं होतं. म्हणजे एका 9 तारखेच्या लग्नाच्या 4 पत्रिका आहेत आमच्याकडे. त्यामुळे कोण कुठे जायचं असा प्रश्न पडला होता. तर मला मिस्टरांनी, मी रिझर्वेशन केलं होतं 3 बोटं चिटकून की मी कोल्हापूरला माझ्या मुलीच्या दिराच्या लग्नाला गेलेली आहे. आणि विशेष हम्म. म्हणजे कराडला थांबले आणि मला एक गाडी दिली आणि मी वेळेत म्हणजे लग्नाला पोहोचले. आणि म्हणजे आता परतीच्या प्रवासात आहे. म्हणजे ही इच्छा माझी अगदी सहजरित्या पूर्ण झाली 3 गोट्याचं व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे. म्हणजे तुम्ही 21 दिवसाचं जे सेशन घेतलं आमचं आयुष्य बदलाचं, त्यामध्ये खूप छान टेक्निक शिकवलीत आणि त्याचे बरेचसे अनुभव आलेत. माझं पण थोडंफार राहिलेलं आहे सारांश लेखन, ते पूर्ण करून मी लवकरच ग्रुपवर सेंड करेन. ठीक आहे, धन्यवाद. नूतन मॅडमनी सुद्धा यावेळेला लिखाण वगैरे केलंय. सविता धर्माधिकारी मॅडमना आपण बेस दिले. 15 वेळा त्यांनी सारांश लेखन केलंय आणि अनुभव तर खूप वेळा आले. आणि चित्र मेडिटेशन, हृदय मेडिटेशन 101 ते 125 वेळा त्यांचं झालं होतं. राधाला पण त्यांनी इम्प्लिमेंट केलंय, मुलीला घेऊन केलंय. परत फीडबॅक तिचा आला. म्हणजे हे किती छान की मुलींना तुम्ही टेक्निक देताय. यावरून काय जास्त महत्वाचं असणार आहे. स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता तुम्ही एक्सपांड केलंय. तर हे खूप लिहिलंय मी सगळं हे प्रत्येकाचं.
आणि नूतन पवार मॅडमचं पण बरचसं त्यांनी यावेळेला केलेलं, नेहमीच करतात नूतन मॅडम. अनुजा पाटील मॅडम थोडंसं होत्या सुरुवातीला, नंतर गायब झाल्या. नीता मॅडमनी यावेळेला लिखाण केलंय म्हणायचं तर, जवळजवळ 7 वेळा लिहिलंय. माधुरी तिवाटणे मॅडमचंही नाव, म्हणजे सगळ्यांचंच आहे. कल्पना देशपांडे मॅडमनी इम्प्रुव्हमेंट दाखवली यावेळेला. निलिमा धेन मॅडमनी इम्प्रुव्हमेंट दाखवली. जे न लिहिणारे हालायला लागलेत आता. आणि किती सुंदर. मॅडम माझा माईक काय झाला मगाशी होत नव्हता ना. हा बोला. गौरी गौरी कोकरे. हा, हा मला पण बोला. खूप छान अनुभव आले. मला 2 वेळा केक मिळाला, म्हणजे एक सिंपल मिळालेला, एक क्रीम वाला पण. आणि माझ्या मिस्टरांनी स्वतःहून ज्वारीचा चिवडा पण आणला. म्हणजे मला आयुर्वेदची पथ्य वगैरे चालू असताना जे सूट होईल खायला असं ते बरोबर घेऊन आले. हम्म. आणि मला ट्रीटमेंटसाठी जाण्या-येण्यासाठी म्हणजे मी सगळ्या स्टाफला धन्यवाद दिला. तिथले अगदी वॉचमन पासून डॉक्टर सगळ्यांना. तर आता तिथे गेलं की गेटवर ते सगळे व्यवस्थित बोलतात. पटपट कामं होतात. वेळेत मी घरी पोहोचते. कारण तिथून घरी आल्यावर परत मिस्टरांचं ऑफिस वगैरे असतं. तर मला आधी टेन्शन असायचं की आपली ट्रीटमेंट कधी होणार? आपण कधी येणार? पण व्यवस्थित सगळं झालं आणि आता त्यांनी पुढे अजून घ्यायला सांगितली आहे. तर मिस्टर म्हटले, "ठीक आहे, माझं रुटीन सेट होतंय. मला काही अडथळा येत नाहीये, तर मी करतो हे सगळं." म्हणजे छान. त्यांची पण सगळी सहमती मिळाली त्या गोष्टीसाठी. तर सुलक्षणा मॅडमना आपण दिलं. सुलक्षणा मॅडमना अनुभव जास्त आलीये. सारांश लेखन वगैरे ते नेहमीच करतात. पण त्यांचं विषय जे कन्सिडर मी केलं प्लस पॉइंट, की एक्सटेंडेड म्हणजे स्वतः, घरातले आणि समाज ह्यामध्ये सुद्धा त्यांनी इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. हे फार महत्वाचं आहे. आपण जे शिकतो आपल्यासाठी ही खुरचुटीत प्रवृत्ती झाली. पण इतरांसाठी करा, समाजासाठी करा. त्यासाठी तुमच्या हृदयातनं अश्रू येऊ द्यात. हे त्यांना घडलं. ते फार कमी जणांचं घडलं. प्रश्न विचारा तुम्हाला. तो सुलक्षणा मॅडमला झाला, तर तुम्हाला का नाही झाला? तर हे महत्वाचं म्हणून त्यांना पण दिलं. तर ठीक आहे. न केलेले तर बरेच आहेत. मोफत मधले 14 लोकांची पत्रिका इथे तयार आहे. त्यांनी म्हणावं असं काम केलं नाहीये. अमृता मॅडमनी सुरुवातीला छान केलं, नंतर जरा त्यांना वेळ नाही मिळाला नंतर. सुवर्ण खिस्ती मॅडमना दिलं. 12 वेळा झालंय त्यांचं सारांश लेखन. आणि ते काय गोष्टी झालेल्या आहेत. त्या पण नवीन असून चांगल्या पिकअप करतायत. तर सगळ्यांनी इम्प्रुव्हमेंट करा आणि हा कोर्स विसरू नका 30 मे पर्यंत. आता मला अपेक्षित आहे की तुम्ही काय शिकायला मिळालंय, आपण काय केलं पाहिजे. करत आहोत, केलं तर झालं ते सगळं. मी केलं नाही. पण आता मी काय करणार आहे? मी कसं पुढे जाणार आहे? ललिता मॅडमनी केलं लिखाण. पुष्कळ लोकं थोडं वन स्टेप अहेड जातात. ते प्रत्येकाने आपल्याला हळू का होईना पुढं न्यायचंय. पण 30 मे नंतर तुम्हाला वाव मिळणार नाहीये पुढे येण्यासाठी. लिखाण नसेल करायचं तुम्हाला, तुमच्या सांसारिक गोष्टी घेऊन बसायच्यात. खुशाल बसा. अजून 1-1.5 वर्ष लावा, नाहीतर लावू पण नका, नाहीतर सोडूनही जा, काही हरकत नाही. तुमचा सोल प्लॅन. पण हे मी पुन्हा एकदा आज सांगतेय की काम करा, काम करा, काम करा. 30 मे पर्यंत वेळ काढा. अर्धा तास जरी उशिरा झोपलं तर सगळं होतं. पण आपल्याला ना सबबी सांगायच्या सवयी खूप असतात. माझं हे, माझं ते, माझं ते, माझं हे. तुमची एनर्जी फक्त तिथे ठेवतात. त्यामुळे फक्त तुमचं तेवढंच होतं. सगळ्या गोष्टी जर डोक्यात ठेवल्या करायच्या, होणार आहे, सहजतेने होणार आहे. ही टेक्निक अशी विद्यार्थ्यांना राबवलेली टेक्निक्स आहेत. असाइनमेंट सुद्धा याने फास्ट होतात. ज्या प्रोजेक्टला 1-1 महिना लागतो, ते 2-2 दिवसात प्रोजेक्ट झालेले आहेत. ज्या असाइनमेंटला 8-8 दिवस लागत होते, म्हणजे 8 दिवसाचं वर्क होतं, ते एका रात्रीतनं झालेलं आहे. हे टेक्निक एवढे सुंदर आहे, कुठेही लावा, लगेच इझिली होतं. आपणच विचार करतो, अरे झालं कसं? अरे 4ला मी ते ड्रॉइंग शीट काढायचं संपवलं. माझं ड्रॉइंग शीट एका रात्रीत झालं. असे चमत्कार घडतात आणि एक्झर्शन, झोप-बीप काही येत नाही. तुम्ही अर्धा तास उशिरा झोपल्याने काही होत नाही. ध्यान केलं तर 1 तास ध्यान म्हणजे 3 तासाची झोप. पण आपल्याला ना सबबी लागायची लागलीये की हे पॅटर्न्स आहेत आपले. तर बघा 30 मे पर्यंत वेळ द्या. सगळ्यांना धन्यवाद. आज तुम्ही वेळ काढलात, आलात आणि काही स्वतःला ऐकलं, तर थोडंसं लिखाण करा. चला, मॅडम धन्यवाद थोडंसं सगळ्यांना. बोलू, थोडंसं 2 वाक्यात.
एकच गौरी मिनिट कोकरे. बोला. हो. मला 55ला निघायचे, 16:55ला कपडे हो बदलून. मॅडम, बोला लगेच सांगते. बोला. मॅडम, तुम्ही पक्ष्यांचं सांगितलेलं ना, ध्यानामध्ये पक्ष्यांना पाणी मिळतंय वगैरे असं बोलायचं. तर मी बोलत होते आणि मी हम्म. ट्रीटमेंटसाठी गेले, तिथे खुर्चीवर बसले आणि समोरनं दरवाजातनं एक पक्षी आला आणि तो छताला धडकला, खाली पडला. तर मला त्याला पाणी द्यायची इच्छा होती, पण मला आतमध्ये बोलवलं. मग मी तिथेच ध्यान असं केलं की ह्या पक्ष्याला पाणी मिळालंय आणि तो त्याचा त्याचा उडून गेलाय. तिथनं छान. बाहेर आल्यावर विचारलं की तो पक्षी कुठे आहे? ते म्हणे तो गेला नाही आता तो इकडे. किती छान अनुभव आहे बघा. आपण ज्या वेळेला पेंटिंगचं चाललं होतं पिरॅमिड मध्ये, मोराचं पाहिजे, मोरपीस पाहिजे असं सारखं मला होत होतं. आणि प्रकाशने लगेच फोटो टाकला पिरॅमिडचं बांधकाम चालू असताना. मॅडम, मोर आलाय पिरॅमिड मध्ये, आत मोर बघा फोटो. म्हणजे एवढी आपल्यामध्ये ताकद आहे. सगळं ब्रह्मांडच आपण आहोत ना, पिंडी ते ब्रह्मांडी. फक्त आपल्या त्या ब्रह्मांडाला आपण नेलं पाहिजे, आपल्या ऊर्जांना वर नेलं पाहिजे, तर हे असे अनुभव येतात. ठीक आहे, चला. आणि तो पिरॅमिड मध्ये आला, लक्षात ठेवा. हेमांगनला नव्हता आला. नाही तर हेमांगनला गेले की पिसं मिळतात. पिरॅमिडला वरच्या तो कृष्णाचा जो काही आहे पेंटिंग, ते करायचं, ते ठरवणं इथे चाललं होतं. तो तिथे आला. एवढे जबरदस्त व्हायब्रेशन्स आपले आहेत. चला, धन्यवाद सगळ्यांना.